सावदा उपबाजार समितीत अवैधरित्या वृक्षांची कत्तल। सावदा उपबाजार समिती रावेर यांच्या आवारात असलेली मोठे बाभळीचे झाडं अवैधरित्या तोडली जात आहे। या डेरेदार वृक्षांचा कोणताही लिलाव खर्दा बाजार समितीमध्ये उपलब्ध नाही किंवा मासिक सभेत झाडे तोडण्याचा कोणताही ठराव करण्यात आलेला नसताना, वन विभागाकडून झाडाची मूल्यांकन काढले नसताना ही झाडे परस्पर विकणारा बाजार समितीतील जारीतील शुक्राचार्य कोण आहे अशी चर्चा रावेर तालुक्यात रंगली आहे। या बाबतीत सभापती, संचालक, सचिव हे अनभिज्ञ असल्याची माहिती समोर आली आहे। यामुळे बाजार समितीचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला असून बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांच्या कर्तबगारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। वृक्षतोडी संदर्भात बाजार समितीचे सभापती सचिन पाटील, सचिव गोपाळ महाजन यांच्याशी संपर्क साधला असता वृक्ष कोणी तोडले व का तोडले या संदर्भात आम्हाला काहीही माहिती नाही, माहिती घेऊन आपणास सांगतो अशी माहिती दिली। त्यामुळे सावदा उपबाजार समितीचे उपसचिव नितीन महाजन यांनी कुणाच्या सांगण्यावरून ही झाडे तोडली आहेत असा प्रश्न निर्माण झाला आहे। बाजार समिती नेमकी कोण चालवत आहे असा प्रश्न आता शेतकरी विचारू लागले आहेत। कोणी सांगितलं होतं तुम्हाला तोडायला? जसं मागे एक झाड पडलेलं होतं, ते ऑटोमॅटिक याच्यापासून पडलेलं खाले, मग मी तसं त्यांना सचिव साहेबांच्या कामावर टाकलेलं होतं। म्हणजे साहेब इथे जसं झाड पडलेलं आहे, तर मग साहेब म्हणत होते की ठीक आहे म्हणे, तुम्ही सभापती साहेबांच्या कामावर टाका म्हणे। सभापती साहेबांनी सांगितलं होतं मी, मग ठीक आहे म्हणे, आपण बघू म्हणे। मग त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही असगर भाऊच्या कामावर टाकून द्या म्हणे। नाही, आता जे झाड जे झाड आहे ते दुसरं जे झाड तोडलेलं आहे, तर ते तिथे जे राहतात रहिवासी, तर तिथे बाया राहतात तिथे, त्या बायांची 2-3 नाव आमच्या इथे आलेल्या होत्या की बाबा ह्या झाडापासून त्रास होतो, तर तुम्ही याची तरी काहीतरी करा म्हणे। आणि ते झाड पूर्ण हे झालेलं होतं, म्हणजे तुटाऊ झालेलं होतं ते, म्हणून आम्ही ते झाडाचं हे केलं होतं किंवा हे ते झाड आम्ही असं दिलेलं होते। त्याचं तुम्ही मूल्यांकन काढलं होतं का वन विभागाकडून? नाही, मूल्यांकन काही काढलं नाही आम्ही फक्त भाव काढले 2-4 लोकांकडून। कोणाकडून? त्यांनी त्या हिशोबाने ते 2-4 लोकांकडून भाव काढून त्या हिशोबाने घेतलं। सरकारी किंमत काढलेली नाहीये? नाही, सरकारी किंमत नाही काढली। मग लिलाव केलेला आहे का? बाजार समितीचा ठराव आहे का? नाही, तसं काहीच नाही, ठराव नाही। तुम्ही पावती पण फाडलेली आहे का? अजून पावती फाडली नाही, पण ज्याला आम्ही दिलेलं होतं तो मी तुम्हाला संध्याकाळपर्यंत पैसे जमा करतो, त्याला आम्ही सांगितलं होतं की बा त्याच्याशिवाय तुला आम्ही हात लावू देणार नाही, उचलू देणार नाही। नाही म्हणे झाड तोडण्याची घाई काय संदर्भ? नाही, घाईचा विषय नव्हता, ते झाडं थोडंसं झालेलं होतं म्हणून आपण ते झाड दिलेलं आहे। बाकी तालुक्यात तुमच्या माध्यमातून अशी चर्चा रंगली आहे की तुम्ही परस्पर व्यवहार केलेला आहे झाडाचा। बाजार समितीचे संचालक असतील, सभापती असतील, सचिव असतील, यांना या बाबतीत कोणतीही माहिती नाही, ते संपूर्ण अनभिज्ञ आहे संदर्भात। हे जे आपण दिलेलं आहे, हे इथे जे सावदा सभेचे चेअरमन साहेब आहेत, उपसमितीचे चेअरमन आहे असगर भाऊ, त्यांचे निर्देशन आणून त्यांच्या ह्याच्याने दिलेलं आहे आपण। म्हणजे असगर भाऊ यांनी सांगितल्याप्रमाणे दिलं का तुम्ही? त्यांनी सांगितलं होतं तुम्हाला की झाड विकून टाका? हो, त्यांनी ठीक आहे म्हणे। म्हणजे एक प्रकारे हा बेकायदेशीर व्यवहार झालेला आहे। काय वाटतंय तुम्हाला या संदर्भात? झाड विक्रीचा जो व्यवहार झालेला आहे बेकायदेशीर झालेला असं वाटतंय का आपल्याला? आपण कुठलीही परवानगी न घेता किंवा बाजार समितीचा ठराव नसताना झाड पडणार आहे याच्यापासून धोका आहे अशी खोटी माहिती देऊन झाडाची परस्पर विक्री केली आहे असं वाटत नाही आपल्याला? त्या बायांचा विषय होता, त्यांनी कंप्लेंट केलेली होती आपल्याकडे, म्हणून आपण त्यांनी हे केलं। कंप्लेंट झाल्यानंतर त्याच्यासाठी रितसर काही परवानगी असतात त्या आपण पूर्तता केली आहे का झाड विक्री? नाही, तसं काही केली नाही। म्हणजे एक प्रकारे बेकायदेशीरच झाडाची विक्री झालेली आहे। काय सांगाल मंदार भाऊ, बाजार समितीने परस्पर एका बाभळीच्या मोठ्या झाडाची विक्री केलेली आहे? सर्वप्रथम मी तुम्हाला तुमची माहिती बरोबर व्यवस्थित करून देतो। हा प्रयत्न 1 नाही 2 झाडं विकण्याचा होता, आणि हा प्रयत्न फक्त 2 झाडापुरता मर्यादित नाही आहे। बाजार समितीत बरेचसे व्यवहार अनागोंदी प्रकारचे होत आहेत, ज्याच्याबद्दल मी येत्या काही काळात तुम्हाला सर्वांना माहिती देणारच आहे। आता फक्त काय या कामापुरतंच बोलणं झालं तर आता आजच्या दिवशी मला असं समजले की इकडे 2 बाभळीच्या झाडांची परस्पर विक्री होत आहे। मी संचालक मंडळात आहे, इथे ह्या झाडं विक्रीचा कुठलाही विषय आमच्या मासिक सभेमध्ये नव्हता, आमच्या कमिटी सभेच्या कमिटीमध्ये नव्हता, त्यांच्या या बाबतीत कुठलाही ठराव दिलेला गेलेला नाही, त्याची रीतसर त्यांनी परवानगी घेतलेली नाही आमच्याकडनं व कुठलेही मूल्यांकनसुद्धा काढलेले नाही। ज्या भाषेत त्यांनी आता सांगितलं आहे की काही एखादी झाड पडणार होतं, त्याची काही कंप्लेंट होती लेडीज लोकांची, ती कंप्लेंट त्यांच्याकडे लेखी आहे का? तर तीही त्यांच्याकडे नाही। तर हे सर्व पाहता त्या ज्याला ते झाड विक्रीचं काम देण्यात आलं त्या व्यक्तीकडून यांनी पावतीसुद्धा फाडलेली नाही।
मार्केट कमिटीच्या बोर्डाची कमिटीची परवानगी नाही, ठराव नाही, सभ्याट कमिटीचा ठराव नाही. असे असताना यांनी कर्मचाऱ्यांनी परस्पर ते झाड विक्री केले त्यांच्या मनाने, हे मनाला पटण्याजोगं नाही. नक्की त्याच्या मागे कोणाचा तरी त्यांना फूस असल्याशिवाय किंवा कोणाचा तरी सपोर्ट असल्याशिवाय राजकीय मंडळीचा त्यांनी हे एवढं मोठं कारस्थान केलेलं नाही. राजकीय मंडळी म्हणजे बाजार समिती संचालक, सभापती, उपसभापती यांचा पाठिंबा असू शकतो का? ते चौकशी अंती समोर येईल, त्याची चौकशी झाली पाहिजे. परंतु याच्या मागे कोणीतरी निर्ढावलेले राजकारणी असल्याशिवाय असं होणार नाही अशी मला पूर्णपणे खात्री आहे. मग आता पुढचं काय, तुम्ही गुन्हा दाखल करणार आहेत की काय? म्हणजे मी सचिव बाजार समिती रावेर यांना मी लेखी निवेदन देणार आहे, लेखी अर्ज देणार आहे की सचिव त्यांनी रीतसर याची पोलीस कंप्लेंट करावी. याच्या आधी सावदा सभ्याड येथे बऱ्याच वर्षापूर्वी 3-4 वर्षापूर्वी डुप्लिकेट पावती छापून वसुली केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यावेळेसही कंप्लेंट नोंदवली होती सचिव साहेबांनी, पण तिचा पाठपुरावा काही झाला नव्हता. पण कदाचित आता आमची बॉडी नवीनच आहे व आमचे पॅनल उभ्या करत असताना आम्ही सगळ्यांनी असे वचनबद्ध लोकांशी होतो की आम्ही पारदर्शी कारभार ठेवू. त्या पारदर्शी कारभाराच्या अनुसरून आता ही पोलीस कंप्लेंट करून याची चौकशी पूर्ण करावी एवढीच मी त्यांना अर्जावर विनंती करणार आहे व ह्या प्रकरणाचा पूर्ण पाठलाग करणार आहे. जे झाड विक्रीचा व्यवहार बेकायदेशीर आहे असं आपल्याला म्हणणं आहे का? झाड विक्रीचा व्यवहार बेकायदेशीरच आहे, कारण आमच्या मासिक मीटिंगमध्ये कोणताही त्याबद्दल ठराव नाही, कोणालाही काही कल्पना नाही. आणि जे काही होत आहे काही गोष्टी त्या बाकीचे संचालक त्याच्यामध्ये अनभिन्न आहे. असे काही कारभार चाललेला आहे, त्यातलाच हा एक प्रकार आहे. आणि आम्ही याचा सखोल पाठपुरावा करू आणि येत्या काळात सुद्धा काही बाजार समितीच्या माध्यमातून काही अवैध होत असेल तर त्याला नक्कीच आमचा विरोध असेल. कारण आम्ही ज्या भावनेनं लोकांनी आम्हाला निवडून दिलं आहे, आमच्या प्रती लोकांच्या काहीतरी भावना आहे आणि हे तिथे गेल्यानंतर काहीतरी योग्य कारभार करतील अशा आशा लावून आम्हाला लोकांनी इथे पाठवलं आहे. त्याच्यासाठी आम्ही नक्कीच बांधील आहोत आणि हे आम्ही वेळोवेळी जे काही प्रकार समोर येतील त्याला नक्कीच विरोध करू. सावदा उपबाजार समितीचे उपसचिव नितीन महाजन यांनी हे झाडांची विक्री परस्पर केली आहे असं आपल्याला वाटते का? यांनी झाडांची कर्मचाऱ्याचं कसं आहे, कोणाला न कोणाला कर्मचारी कल्पना जे ऑथॉरिटी आहे त्यांना देत असतात. कर्मचाऱ्यांना सर्वच ठिकाणी सर्रास असं असते की कर्मचाऱ्यांचा बळी दिला जातो. पण आम्ही एक सुज्ञ संचालक आहोत आणि आम्ही कोणाचा बळी द्यायचा म्हणून हे करायचं असं नाही आहे. त्याच्या मुळाशी गेलं पाहिजे आणि त्याचा शोध लावला पाहिजे. तुम्हाला कोण वाटते या संचालक मंडळापैकी की बेकायदेशीर झाडं विक्रीसाठी कोणाचं पाठबळ? आता हे यार्ड ज्यांच्या ताब्यात आपण दिलेलं आहे सर्वस्वी त्यांची जबाबदारी आहे. असं वाटतं का तुम्हाला की त्यांनी हा व्यवहार बेकायदेशीर घडून आणला? त्यांनी इथे लक्ष ठेवायला पाहिजे की आपल्या यार्डात काय घडते, नाही तर जबाबदारी घ्यायला नको होती आणि जबाबदारी घेतली तर ते चोखपणे पार पाडायला पाहिजे होती. आता हे बेकायदेशीर झाडांचं प्रकरण आपण उघडकीस आणलं, आता पुढची कारवाई आपली काय असणार आहे? आता येत्या काळात आपल्याला समजेल. या संदर्भात आपण पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करणार आता बहुधा आम्ही तर रीतसर सचिवांना पत्र देणार आहोत आणि स्थानिक सचिवांची त्याच्यामध्ये काही त्यांनी जर परस्पर केला असेल तर त्यांच्यावर येईल, नाही केला असेल तर त्यांनी त्यांचं पत्र पोलीस स्टेशनला जावं आणि संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करावा. म्हणजे एकंदरीत बेकायदेशीर वृक्ष तोडी संदर्भात आपण लवकरच कारवाई करू अशी आशा बाळगून आहोत. नक्कीच.